नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी तुमची पोटभरची सखी। आज आपण रव्याचे जाळीदार मऊ आप्पे करणार आहोत। हे आप्पे हेल्दी आहेत, खायलाही खूप छान लागतात, मुलांच्या व टिफिनसाठी खूप छान आहेत, चवीलाही खूप छान लागतात। चला तर मग बनवूया रव्याचे आप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक मी बाउल घेतले, त्यात 1 वाटी जाडसर रवा घेतलाय, 1 वाटी आंबट दही घेतलंय, त्यामुळे त्या आप्याला चव खूप छान येते। त्याचप्रमाणे 1 वाटी पाणी घेतलंय, याचं आपण आता मिश्रण बनवून घेणार आहोत। यात मी अजून अर्धा वाटी पाणी टाकणार आहे, ज्याने बॅटर पातळ होईल। त्यात 1 चमचा मुगाची डाळ घातली आहे। मुगाच्या डाळीमुळे छान क्रंचीपणा येईल व चवीनुसार मीठ टाकलंय। मीठ टाकून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत। आप्पे पात्र गॅसवर गरम केले मी, त्यात तेल लावून घेतलंय। हे मिश्रण आता आपण छान फुललंय, यात आपण अर्धा चमचा सोडा घालणार आहोत। सोड्यामुळे आप्पे जाळीदार व खूप मऊ बनतात। आप्पे पात्र गरम झाले, यात आपण आता आप्पे घालून घेणार आहोत। सर्व आप्पे आपण घालून घेतोय आता। त्यावर आता 10 मिनिटं झाकण ठेवून छान मंद आचेवर वाफू देणार आहोत। हे पहा, आपले आप्पे आता एका बाजूने छान खरपूस भाजले गेलेत। आता आपण ते पलटून घेणार आहोत, त्याची दुसरी बाजूही छान अशी भाजून घेणार आहोत। हे पहा, आपले आप्पे आता छान असे तयार झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। एका कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातले, तेल छान गरम झाले। त्यात जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, तीळ घालून छान परतून घेतले। त्यात आता आपण हे आप्पे टाकणार आहोत। आप्पेही छान यात परतून घेणार आहोत। त्यानंतर यात पोडी मसाला घालणार आहोत। पोडी मसाल्यामुळे आप्प्यांना खूप छान चव येते व खायलाही ते चटपटीत लागतात। 2 चमचा मी पोडी मसाला घातलाय, वरून कोथिंबीर घातली आहे। हे पहा, आता आपले आप्पे तयार झाले। त्यासाठी आपण हिरवी चटणी पण बनवणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं खोबरं, शेंगदाणे, डाळ्या, हिरवी मिरची, आलं, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून आपण याची बारीक चटणी वाटून घेणार आहोत। ही आपली चटणी तयार झाली आहे। आता ती एका भांड्यात काढून घेणार आहोत। त्यावर जिरं, मोहरी आणि लाल मिरचीची फोडणी घातली आहे। हे पहा, आता आपले आप्पे छान तयार झालेले आहेत। खायला खूप छान लागतात, मुलांच्या टिफिनसाठी ही उत्तम रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे चटपटीत आप्पे बनवून पाहाल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा चॅनल नवीन आहे। थँक्यू।